करण्यासाठी आपल्यासोबत या क्षणी जोडले गेलेले आहेत मनोज जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटीलजी, स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। अगदी काही दिवसांपूर्वीच तुम्ही महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। त्यावेळेला तुम्ही ज्या प्रकारे त्यांची भेट घेतली त्या क्षणाला या संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झालेले होते। शोकाकुल वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं। तुमची आणि त्यांची काय चर्चा झाली आणि कुठल्या गोष्टीची मुंडे कुटुंबियांची मागणी आहे? दादा, सगळ्यात अगोदर तर तुमचं मनापासून मी आणि ज्यावेळेस आम्ही त्या प्लेताईच्या घरी गेलो, त्यांना वर केल्याच्या नंतर खूप विदारक अशा पद्धतीच्या तारीख पिळवून टाकणाऱ्या वेदना त्यांच्या होत्या। लेकरं बाळ सांभाळू का, लेकराला मोठं करू काय, लेकराला बापाचं क्षेत्र राहिलं नाही त्या न्यायासाठी करू, मी करू काय, असा भयंकर असा आक्रोश त्यांचा होता। आणि त्यावेळेस असं कुठंतरी वाटलं, आपण जर माणसाच्या जन्माला आलो, आपल्या जर माणुसकी जिवंत असली तर आपण लढलं पाहिजे। जात फार तिकडे जळू द्या, ही जाती पातीनं माणसाचं आयुष्य कडेला जात नाही, परंतु माणुसकीनं उभं आयुष्य आपलं कडेला जातं। हीच परंपरा आपल्याला वारकरी संप्रदायानं शिकवलेली आहे, आपल्या धर्मानं आपल्याला शिकवलेली, आपल्या लोकांना आपल्याला शिकवलेली। म्हणून आम्ही लढायचं ठरवलं। किती विदारक परिस्थिती दादा बघा ना, त्या मुंडे भैयाचा, महादेव भैया मुंडेचा खून होऊन आता 2 वर्ष पूर्ण होत आहे, तुम्हाला आरोपी सापडत नाहीये सांगून सुद्धा। त्या मुंडेताई माऊलींचा दादासाहेबांची जॉब सुद्धा घेतला नाही यांनी। किती वाईट परिस्थिती आहे। गृहमंत्री नेमकं काय करतायत? या राज्याला गृहमंत्री आहे की नाही? आणि बीडच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर बीडच्या एसपी साहेबांना बीड जिल्हा चांगला मानतो। लोकशाहीच्या माध्यमातून जाहीरपणानं बीडच्या एसपी साहेबांना सांगतो, तुम्हाला बीड जिल्ह्यातला प्रत्येक माणूस चांगला मानतोय। तुम्हाला जर हेच नाव तुमच्या पाठीवरती छातीवरती कोरून जाताना जर जायचं असेल चांगलं म्हणून, तर तुम्ही मुंडेच्या असणारे सगळेचे सगळे आरोपी हे तातडीने अटक करा। कारण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे की कावत साहेब हे 100% न्याय देतील, परंतु तुम्ही दुसऱ्यासारखं वागू नका, कुणाच्या दबावाखाली येऊ नका। जाताना तुम्हाला कधीही डाग लागत असं पाऊल एसपी साहेब बीडचे तुम्ही कधी उचलू नका। तपास यंत्रणेला काम करायची मुभा द्या, कारण तपास यंत्रणेला इतका भयंकर खून होता ना, आरोपी सापडत नाही। अरे बाबा नो, गृहमंत्र्यांना सांगतो आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना, दोघांनाही सांगतो, त्या मुंडेताई जाहीरपणानं नाव घ्यायला तयार आहे, स्टेटमेंट द्यायला तयार आहे। तुम्ही कसं काय घेत नाही? तुम्ही स्टेटमेंट कसं काय घेत? त्यांनी एकदा नाव घेतल्यानंतर तुम्ही आरोपी कसं अटक करत नाही? यासाठी आता तुम्ही कालपासून ऍक्टिव्ह केली, त्यात असणारे कोण अधिकारी ते कसं काय काम करत नाही? काम करत नाही तर तुम्ही ते यासाठी मध्ये राहू नका। तुम्हाला भीती वाटते, चला बाजू सारखा। कुटुंबाचं म्हणणं आहे ते अधिकारी द्यायला तयार आहे। दादा, शेवटचं सांगतो फक्त तुम्हाला, याच्यात बोलावंसं वाटतच नाही। 2च चॅलेंज आहेत माझे, बीडच्या पालकमंत्र्याला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा। फक्त तुम्ही महादेव मुंडे भैयाचे फोटो मारलेले फक्त बघा। तुम्हाला चॅलेंज सांगतो, तुम्ही मोबाईल फोडला पाहिजे, इतकी क्रूर हत्या आहे। साहजिक आहे, क्रूर हत्येचे हे फोटोच समोर आले, एका बाजूला पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। मनोज जरांगे पाटीलजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी आता काय करण्याची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटतं? जे लागल, जी तयारी, जी ताई सांगत मुंडे ताई, त्या पद्धतीने आम्ही लढायला तयार आहे। जर 8 दिवसाच्या आत आरोपी अटक केले नाही, यासाठी आणि सीआयडी दोन्ही गठीत करून आरोपी जर अटक केले नाही आणि त्या कुटुंबाला, कारण ते कुटुंब दहशत येते, त्या कुटुंबाचं असं म्हणणं आम्हाला मारून टाकू शकतो, साक्षीदार मारून टाकले कोणीतरी, काहीतरी नावाचं आता मला आठवणं, त्यांना लातूरला ऍडमिट केलं होतं, ते साक्षीदार आहे महादेव मुंडे प्रकरणातला, त्याला फाशी दिली आणि फाशी घेतली म्हणून सांगितलं। तसं या कुटुंबाला धोका आहे, बारीक बारीक लेकरं, उद्या या कुटुंबाला यांनी संरक्षण दिलं पाहिजे। आणि 8 दिवसाच्या आत जर यांनी आरोपी अटक नाही केली तर बीड जिल्ह्यात प्रचंड मोठा 18 पगड जातीच्या लोकांच्या वतीनं खूप मोठा भयंकर असा मोठा मोर्चा निघणार हे मी जाहीरपणानं सांगतो। आणि माझं एक सांगणं आहे, जे ताईनं सांगितलं दादा, ते खूप अवघड ऐकायला तुम्हाला पण आणि मला पण, आणि जे ज्या लोकशाहीच्या माध्यमातून ऐकून महाराष्ट्र लोकांसाठी खूप वाईट। ज्यावेळेस महादेव त्यावेळेस त्यांचा मास्क काढलं गेलं आणि ते मास्क दाखवायचं होतं, ज्याला जे मार म्हणले, कोण बंगला आहे ना
पण तिकडे बंगल्यावर फोन आला, तिथं त्या बंगल्यावर फोन आला. मग खूप करायला लागला, बहुतेक बंगल्यावर नसावा. मग तो काय झाले, तो उपलब्ध नाही, फोनचा झालाय म्हणण्यावर त्यांच्याकडे केलाय. पण आता त्याला पटलं पाहिजे, तो त्यांनीच केला म्हणून. तर त्याने ते मास्क काढलं, 8 दिवस खिशात घेऊन येत होते. कोण आहे बंगल्यावाला? बंगल्यावाला कोण आहे? त्याला मास्क बघायचा होता, त्याला ते हडकं बघायचे होते. दादा, इतक्या उलट्या काळजाचा या पृथ्वीतलावर माणूस जन्मू शकत नाही. आणि तुम्ही कुणाची तरी सून आहे, कुणाची तरी लेक आहे. अरे काय करता? जातीसाठी काय माणसं मारून टाकता का? आणि असल्या माणसं पाळता काय समाजात? ज्यांनी मास्क घेऊन हिंडते आणि कोणाला दाखवतो त्यांना, ते पहिले तपासात घ्या. आमचे 4-5 म्हणणं आहे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे. आतापर्यंत तपासात जे जे अधिकारी होते यांच्या बदल्या का झाल्या, कुणी केल्या, याला 6 रुपये करा. जेवढे अधिकारी बदलले तपासात त्यांना सगळ्याला 6 रुपये करा. त्यांना कोणालाही सोडू नका. याच्यामध्ये कोणी दबाव आणले याचे सगळे शिडेवार काढा. आणि बंगला कोणी, कोण मंत्री येऊ, कोण माजी मंत्री, याला हे मास्क बघायचं होतं. त्याला सुद्धा 6 रुपये करा. आता सोडू नका. ते गृहमंत्र्याला, पालकमंत्र्याला, एसपी साहेबांना सांगणं नक्का उठाव होणार आहे. बीड जिल्हा इतक्या प्रचंड टक्के नाही कचरणार आहे की महादेव भैयाला न्याय देईपर्यंत कोणीच मागे सरकणार नाही. बरोबर आहे. मॅटर महादेव मुंडे दादा, त्यांच्या कुटुंबाला आता न्याय मिळावा यासाठी मनोजजी आपण देखील प्रयत्न करताना दिसतात. लोकशाही मराठी देखील या संदर्भातला पाठपुरावा करत राहणार आहे. कारण एका बाजूला झालेली हत्या आणि हत्येचं क्रौर्य, त्या संदर्भातला 20 महिन्यानंतर समोर आलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट अक्षरशः थरकाप उडवणारा आहे. धन्यवाद मनोज जरांगे पाटील, आपण आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केली. त्यासाठी आणखी देखील मान्यवर आपल्यासोबत याच संदर्भामध्ये चर्चा